हिपॅटोपल्मोनरी सिंड्रोम सिमिलर टू हा आहे आपल्या. तिथे GFR कमी होत होता, इथे व्हॅझोडायलेशन होतं आहे. तिकडे स्प्लांकनिक होतं. स्प्लांकनिकमुळे सिस्टमिक व्हॅझोडायलेशन होतं, त्याच्यामुळे कार्डियक आउटपुट कमी होऊन GFR कमी होता. इथे स्प्लांकनिक व्हॅझोडायलेशन आहे. स्प्लांकनिक व्हॅझोडायलेटर्स जे आहे ते लिव्हर काढत नाही, त्याच्यामुळे इंट्रापल्मोनरी व्हॅझोडायलेशन होते. तर व्हॅझोडायलेशन झाल्यामुळे शंट होणार. शंट झाल्यामुळे ब्लड ऑक्सिजनेट नाही होणार, म्हणून हायपॉक्सेमिया होणार, डिऑक्सिजनेशन होणार आणि ग्रॅडियंट वाढणार. ग्रॅडियंट वाढणार याचा अर्थ की अल्वेओलसमध्ये आहे पण आर्टरीमध्ये कमी आहे, त्याच्यामुळे हा गॅप वाढणार. आणि लिव्हर डिसीज फर्स्ट, म्हणजे पहिल्यांदा लिव्हर डिसीज येणार, मग व्हॅझोडायलेशन होणार, हायपॉक्सेमिया होणार, ग्रॅडियंट वाढणार. दिस इज द ट्रायड. डिफाईन केला त्यांनी PaO2 80च्या खाली आणि ग्रॅडियंट 15च्या वर. नॉर्मल ग्रॅडियंट 10च्या खाली असतं तुमचा. सॅच्युरेशन तुमचं 80च्या वर राहतं. 80लाही तुमचं 94 सॅच्युरेशन असतं. तर क्रोनिक लिव्हर डिसीज आहे, व्हॅझोडायलेशन होणार. तर याच्यात 2 प्रकारचे लिजन्स आहेत. एक प्री कॅपिलरी आहेत आणि एक म्हणजे प्री कॅपिलरी डिफ्यूज आहेत आणि टाईप 2 आहेत ते डिस्क्रीट आहेत, लोकलाइज्ड आहेत. तर हे पुअरली रिस्पॉन्डिंग टू ऑक्सिजन थेरपी आहे. टाईप 1 इज डिफ्यूज बट इट रिस्पॉन्ड्स टू ऑक्सिजन थेरपी. दुसरी एक थेअरी आहे की कॅपिलरी डायलेट झाल्या की तुमचे RBC सेंटरमध्ये राहणार तर डिफ्युजन कमी होणार असं. तर सिम्पटम्स काय असणार तुमचे? डिस्निया असणार हायपॉक्सेमियामुळे, प्लॅटिपनिया असणार. प्लॅटिपनिया म्हणजे पेशंट स्टँडिंगमध्ये सॅच्युरेशन कमी होतं आहे, झोपवल्यावर वाढतं आहे, म्हणून ऑर्थोडिऑक्सिया टेस्ट. सॉरी कन्फ्यूज करतो आहे. मेजॉरिटी पेशंटमध्ये ऑर्थोडिऑक्सिया होतो, म्हणजे तर दोन्ही गोष्टी होताना त्याने लिहिलं आहे. ऑर्थोडिऑक्सिया आहे कॉमनली, तर अपराईटमध्ये सॅच्युरेशन कमी होतं आहे आणि PaO2 कमी होतं आहे, उभं राहिल्यावर चांगलं होतं आहे. इम्प्रूव्ज ऑन अझ्युमिंग सुपाईन. त्याच्या कन्फ्युजिंग आहे. प्लॅटिपनिया आहे, ऑर्थोडिऑक्सिया आहे. ऑर्थोडिऑक्सिया म्हणजे सुपाईन झाल्यावर त्याचं सॅच्युरेशन आणि ऑक्सिजन ड्रॉप व्हायला पाहिजे. ABGवर PaO2 80 किंवा 70च्या खाली, आता चेंज केली त्याने. नंतर रिस्पायरेटरी अल्कलॉसिस, कारण की पेशंट डिस्मिक होईल तर हायपर व्हेंटिलेट करेल, ग्रॅडियंट वाढेल. हायपरऑक्सिया टेस्ट, जर 100% ऑक्सिजन देऊन पण त्यांचं सॅच्युरेशन 100-150च्या वर नाही जात आहे, म्हणजे याचा अर्थ की शंट आहे, डिफ्युजन नाही होत आहे. ऑक्सिजन दिल्यावर पण ऑक्सिजनेट नाही होत आहे. नंतर एक्सरेवर प्लस मायनस दिसतं, बायोबेसल ओपॅसिटीज दिसतात. 2D इकोमध्ये गोल्ड स्टँडर्ड आहे तुमचं शंटमुळे डिलेड फिलिंग होईल लेफ्ट साईडचं, हे नाही कळालं मला. तर ॲजिटेटेड सलाईन इंजेक्ट करायची. लेफ्ट साईडला बबल्स लेटली पोहोचतात, म्हणजे कदाचित डायलेशन असल्यामुळे लंगमध्ये ते जास्त वेळ घेतात, हा त्याचा इफेक्ट असावा. तर 2D इको इज गोल्ड स्टँडर्ड. नंतर CT करू शकतो. CT मध्ये डायलेशन्स दिसतील तुम्हाला, आर्टेरियल आणि डिफरंट टाईप, पण ते टाईप 1 टाईप 2 दिसून देतील. परफ्युजन स्कॅन करू शकतो, त्याच्याने क्वांटिफाय पण होईल. परफ्युजन स्कॅनमध्ये तुम्ही अल्ब्युमिन ॲग्रिगेट्स लेबल्ड विथ टेक्निशियम टाकता, क्वांटिफाय होईल. नंतर ट्रीटमेंट काय नाही, ऑक्सिजन थेरपी द्या. ऑक्सिजन थेरपीने इम्प्रूव्ह झालं तर टिप्स करा, टिप्स नाही तर मग लिव्हर ट्रान्सप्लांट करा. नॉट ॲज सच एनिथिंग गुड. तर इंट्रापल्मोनरी आर्टेरिओव्हेनस डायलेटेशन म्हटलेलं त्याने, बिकॉज ऑफ हिपॅटिक क्लिअरन्स ऑफ व्हॅसोडायलेटर्स नाही होत, PaO2 ड्रॉप होणार आणि ग्रॅडियंट वाढणार. ऑर्थोडिऑक्सिया होणार, झोपवल्यावर डिसॅच्युरेट होणार आणि 2D इको इज गोल्ड स्टँडर्ड. हायपरऑक्सिया, ऑक्सिजन दिल्यावर पण इम्प्रूव्ह नाही होणार.